आपण बघत आहात आवाज कसमादेचा। सटाणा शहरातील जुन्या अमरधाम इथं पौर्णिमेच्या मध्यरात्री कथित अघोरी पूजा करण्यात आल्याच्या प्रकरणाला आता कायदेशीर वळण मिळाले। सामाजिक कार्यकर्ते अमोल बच्छाव यांच्या तक्रारीवरून सटाणा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार 30 मे रोजी मध्यरात्री 2 आलिशान 4चाकी वाहनातून काही संशयित व्यक्ती आणि भगवे वस्त्र परिधान केलेल्या एक मांत्रिक जुन्या अमरधाम परिसरात आले होते। या व्यक्तींनी स्मशानभूमीतील चिता जळणाऱ्या ठिकाणी अंडे, लिंबू, उडीद, कवड्या, कापूर, नारळ, पुष्प, कुंकू आणि इतर तांत्रिक साहित्यांचा वापर करत कथित अघोरी पूजा केल्याचा आरोप आहे। परिसरात संशयास्पद हालचाली दिसल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अमोल बच्छाव आणि त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। यावेळी तिथे जादूटोणा व अघोरी प्रथा करण्यात आल्याचे पुरावे आढळल्याचा दावा करण्यात आला। तसेच या संपूर्ण घटनेचं चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले। तक्रारीच्या आधारे सटाणा पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम 2013 तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमानुसार गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल सूर्यवंशी करत आहेत। दरम्यान या घटनेमुळे सटाणा शहरात खळबळ उडाली असून संबंधित संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे। सटाणा शहरात अमरधाम येथे दिनांक 30/5/2026 रोजी रात्री मांत्रिक आणि काही लोकांनी अघोरी पूजा केली संबंधी बातमी प्रसिद्ध झाली होती। त्या अनुषंगाने तक्रारदार अमोल बच्छाव यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून सटाणा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 282/2026 DNS कलम 299 जादूटोणा प्रतिबंध अधिनियम कलम 3(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये अमरधाम येथे सीसीटीव्ही पडताळणी केली असता एक फॉर्च्युनर गाडी तिचा नंबर 0009 आणि एक स्विफ्ट गाडी तिचा नंबर 8400 अशा 2 गाड्यांमधून 4-5 व्यक्ती आणि एक मांत्रिक स्मशानभूमीमध्ये जात असताना दिसत आहे। तरी सदर गुन्ह्याच्या तपासानुषंगाने दोन्ही गाड्यांची माहिती काढून त्या गाडीत कोण व्यक्ती आले होते आणि त्यांनी कोणत्या प्रकारची पूजा केली याबाबत माहिती घेऊन पुढील तपास करतो। दिनांक 30 मे 2026 वार शनिवार पौर्णिमेच्या मध्यरात्री सटाणा नगर परिषद हद्दीतील जुने अमरधाम या परिसरात 2 आलिशान गाड्या येऊन त्यामधून मांत्रिक आणि काही व्यक्ती गाड्यांमधून उतरून अमरधाममधील असणारे चिता जळते त्या ठिकाणी त्यांनी काही अघोरी प्रकार केल्याचे निष्पन्न झाले आहे। त्यामध्ये त्यांनी त्या पूजेमध्ये लिंबू, अंड, उडीद, कवड्या, कापूर, नारळ, पुष्प, कुंकू अशा प्रकारचे साहित्य ठेवून चिता जळते त्या ठिकाणी हा प्रकार केला आणि या प्रकाराच्या माध्यमातून परिसरामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे। अशा प्रकारचा अंधश्रद्धायुक्त प्रकार करणं आणि त्याच्यामधून अंधश्रद्धा निर्माण करणं किंवा तो प्रसार करणं ही निश्चितच निषेधार्ह गोष्ट आहे। या संदर्भात सटाणा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आता पुढील तपास सटाणा पोलीस ठाणे करणार आहे। यामध्ये असणाऱ्या गाड्या, त्यांचे नंबर, त्याचे मालक, मांत्रिक किंवा त्याच्यासोबत असणारे लोक यांची नावं, तांत्रिक विश्लेषण, कायदेशीर विश्लेषण करून लवकरच पोलीस या घटनेतील मुख्य सूत्रधार, मांत्रिक आणि जादूटोणा करणारी जी लोक आहेत त्यांना अटक करतील अशी अपेक्षा आहे।